नमस्कार, मी हरीश ढोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन। वर्धा जिल्ह्यातील रोहणा येथील प्रवासी निवाऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून अस्वच्छतेचं साम्राज्य पसरले असून यामुळे प्रवासी आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। रोहणा परिसरातील जवळपास 300हून अधिक विद्यार्थी, त्यापैकी मोठ्या संख्येने मुली शिक्षणासाठी दररोज बाहेरगावी ये-जा करतात। मात्र बस स्थानकावरील प्रवासी निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने विद्यार्थ्यांना एसटी बसची वाट पाहणेही कठीण झाले आहे। घाणीमुळे आणि अस्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। परिस्थिती इतकी गंभीर आहे की बसची प्रतीक्षा करताना अनेक विद्यार्थ्यांना हॉटेल किंवा पान टपरीवरील बाकांचा आधार घ्यावा लागत आहे। याशिवाय एसटी बसचा पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तब्बल 25 किलोमीटर दूर अरवी येथे जावे लागत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे। स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की प्रवासी निवाऱ्यालगत असलेल्या खोलीतच एसटी पास वितरण केंद्र सुरू करण्यात यावे, तसेच प्रवासी निवाऱ्याची तातडीने स्वच्छता करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। आता प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। दैनिक जिल्हा हेडलाईनसाठी मी हरीश ढोबळे।